चला मॅच स्टार्ट करायची आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारक्या विथ हिम्मत. तर फ्रंट लाईन गोलंदाज सुधीर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लेट कट आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. फुटबॉलचा अंदाज. चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धाव कंप्लीट होत आहेत. पहिल्या बॉलवर दोन धावा आल्यात. बारक्या त्या ठिकाणी स्वतःच तसे संघाचा अकाउंट ओपन करतोय. सुधीर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस यष्टीरक्षक बीट झालाय आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅटची आतील गाडा लागली होती आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक बीट झाला होता. तर हा चौकार आलाय. सुनील म्हात्रे सर आपण या ठिकाणी संपर्क साधा. सात धावा धावफलकावर आहेत. सुधीर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आतील गडा लागली आहे. मात्र नक्कीच धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद होतोय. हिम्मत. तर फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज बारक्या पाटील. सुधीर हा गोलंदाज बोलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट होते. अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. तर पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 7 धावा धावफलकावर आहेत. 7 धावा.
यस मनोहरजी केने, विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुनील गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय. षटकातील पहिला बॉल. यावेळेस लेट कट गॅप शोधली आहे, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. यस चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेबाहेर. हा चौकार. सुनील गोलंदाज मात्र षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. पहिल्याच बॉलवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील कट केलाय, मात्र यावेळेस डीप पॉइंट सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट झाली आहे. यस एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. सर्कसमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये, हे 40+ क्रिकेट आहे. चला आपण जास्त वेळ घेऊ शकत नाहीयेत. या गोष्टीसाठी आपण जास्त वेळ घेऊ शकत नाहीयेत. चला जे खेळाडू आहेत ना, त्यांनी खेळाडू कक्षात बसा. आपण बाहेर निघू नका. पंच सुनील म्हात्रे सर, आपण या ठिकाणी संपर्क साधा.
तर चला आता मात्र आपण मॅचच्या दिशेने वळूया. सामन्याला सुरुवात करायची आहे. हिट विकेट फलंदाज बाद होतोय. चला थोडं स्पीडअप करा. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. चला वेळ थोडा कमी खर्च करा. नवीन फलंदाज राजा मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॅटच्या आतील काढा लागली आहे. क्षेत्ररक्षक बीट झाल्यात. फुटबॉलचा अंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू रोखू शकले नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. थँक्स संदेश. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण निश्चितची स्पर्धा पाहतो. या स्पर्धेसाठी खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष गंगामाता गोंधळी संघाचे आधारस्तंभ आमचे परममित्र धीरजी म्हात्रे यांनी खास करून या स्पर्धेला नियोजनाला ऑल दी बेस्ट केलं. त्याचबरोबर दोन्ही संघांना त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद धीरजी म्हात्रे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईक करता. यावेळेस हा बॉल हवेमध्ये होता. मात्र पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातो. एकदा कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा अधिक काही एक नाही. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकेल. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा झाल्यात. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर 23. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल विक्रम स्पोर्ट वडनगर संघ. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाज राहुल येतोय. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. चला थोडं स्पीडअप करा. वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. तिसरं षटक आहे आणि या षटकाच्या माध्यमातून गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे हाताळेल हा षटक. समोर राजा हा फलंदाज आहे. तर नॉन स्ट्रायकर बारक्या ज्याच्या बॅटमधून मागच्या बॉलवर आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता.
राहुल षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार करून वलतोय. समोर फलंदाज राजा. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र झेल ड्रॉप होतोय. अंदाज चुकला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेबाहेर. हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतात या ठिकाणी टीम वडुणुकरला. झेल देखील ड्रॉप झालाय. राहुल पुन्हा एकदा वलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे मात्र गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून निघून जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात राहुलच्या बॅटमधून. मग करा राजाच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहतोय. भरपूर चांगली फलंदाजी राजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा प्रहार झालाय तर हा चेंडू देखील निघून गेलाय सीमारेषेबाहेर. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3रा चौकार फलंदाज राजाच्या बॅटमधून. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन राजा याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 चौकार. तर आता मात्र राहुल गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. हा चेंडू देखील निघून गेलाय सीमारेषेबाहेर. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 4था चौकार. 4 चेंडूवर 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज राजाच्या बॅटमधून आणि धावफलक मात्र पुढे सरकला आहे. 39 धावा झाल्यात. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. 4 बॉल्सवर 4 बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. राहुल पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. हा चेंडू मात्र मागवावा लागेल सीमारेषेबाहेरून. षटकार. तर या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर अजून एक षटक बाकी आहे. तर नक्कीच एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय टीम वडुणुकवर. चांगली फलंदाजी या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलवर 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. 4 चौकार तर 1 षटकार. आता मात्र राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बीट केलं जातोय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. चेंडू निर्धाव निघून जातोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. धावा धावफलकावर आहेत 45 धावा झाल्या आहेत. आता मात्र अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज संदीप येतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. प्रहार झालाय. गॅप मधून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार.
या षटकाची सुरुवात देखील चौकारासोबत झाली आहे. आता मात्र बीट केलंय फलंदाज बारक्याला. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. चेंडू कार्पेटच्या शाने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट होते. फक्त एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज, कारण एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि समोर मात्र राजाला फलंदाजीसाठी आणण्याचं काम मात्र बारक्याच्या बॅटमधून झालंय. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. संदीप गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत मध्ये, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. अंदाज चुकला होता आणि चेंडू मात्र 1 बाउन्सने सीमारेषा पार होतोय. चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राजा याच्या बॅटमधून निघणारा हा 6वा चौकार आपण पाहतोय. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्यात. अतिशय सुरेख फटका. हा चेंडू देखील निघून गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. तर 4 षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 धावा झाल्या आहेत. 63 धावांचं लक्ष असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ ताडाली मोहनदादा भोईर यांच्या आवाजाने. हॅलो. नंबर टाक रे रवीचा. टाइम असेल तर टाक. चला नवगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. विनंतीशाल अगेन संघाला आपण देखील आपली सलामी जोडी एलगट टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. बीजाचं एक मोठं लक्ष आहे 63 धावांचं. आपण पहिले 4 षटकांमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी ज्या संघाने केली. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर 62 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. आपण जर प्रतिशका विचार केला तर साधारण ते 15 ते 16 धावांची गरज आहे. सलामी जोडी बंडू आणि रूपचंद.
38 98 50 17 21 38 तुम्ही टेकला बघ स्टार टेकला मधील 17 ना 17 21 38 हॅलो. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज श्याम आणि पहिला चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होतो मोठा प्लेसमेंट चांगलं म्हणता आणि चेंडू आपण ऑन साईडला पाहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आउट फील्डमधून पाहिलं होतं संदीपच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू प्राप्त गोलंदाज श्याम याला आपण पाहिलं. विजयाचं लक्ष विशाल आहे, मोठं लक्ष आहे आणि निश्चितच मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची आवश्यक देखील आपण पाहिली. मात्र पहिल्या चेंडूवर चांगला फटका देखील होता, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं. ऑन साईडला आपण पाहिलं कॉर्नर्स मधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. पहिला महत्त्वाचा फलंदाज रूपचंद हा बाद होतोय. मानकुळी संघाला लागणारा पहिला सौम्य धक्का, त्यानंतर नेक्स्ट न्यू बॅट्समन दयानंद. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला, अतिशय चांगला फटका. बंडूच्या बॅटमधून हा येतोय का बघूया चौकार. मात्र आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा मला वाटतं या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत आणि 2 धाव्याने बंडू आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्री गणेश होतोय. या 2 धाव्याने धावसंख्या होती 1-2. षटक क्रमांक पहिलं श्याम याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विजयाचं मोठं लक्ष आहे 63 धावांचं. प्रतिशत आपण विचार केला तर 15 ते 16 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्याम. आता मात्र अतिशय चांगला खोलवर टप्पा चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका देखील आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 2 ने पुढे शकते. एकच आहे सॉरी मला वाटतं एकच धावा आहे. 3 धावा झालेल्या आहेत. आता मात्र फलंदाज शपल जवळ ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज पंच लेग बायचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा. धावसंख्या 1 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 1-4. चला आमने संघाला देखील विनंतीशील आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक कॉलवर टप्प्याचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता, मात्र व्यवस्थित चेंडूला हाताळता आलं नव्हतं फलंदाजाला. पुन्हा एकदा पंच लेग बायचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 5. या ठिकाणी मात्र ऑन साईडचा फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ऑन साईडला चेंडूला कुठं थोडंसं उडवलं होतं. आपण पाहिलं होतं स्क्वेअर ऑफ विकेट. थोडासा लँड चेंडू निश्चित झाला होता. मग 2 क्षेत्ररक्षकांमधून कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित कॉलिंग झालं नव्हतं. सेफ लँडिंग देखील त्या चेंडूचं झालं होतं. पंच आपण धावा किती सांगायचे आहेत.
मला वाटतं 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. 2 षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 एक संत सुरुवात आहे. साजेशी कामगिरी निश्चित धावपालकावर दिसत नाहीचं कारण देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर कुठेतरी चेंडूला फेस करताना फलंदाज बाद झाला होता रूपचंद. एक संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर पहिल्या षटकावर कुठेतरी धावांना थोडासा ब्रेक लागतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो हिम्मत याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामधून मात्र थोडासा महागडा ठरला होता. तर बघूया या महत्त्वाच्या सामन्यामधून कशा प्रकारची कामगिरी करतो हिम्मत. ऑनसाईडचा फटका आपण पाहतो. अरुंदी कार्पेट चेंडू येतोय. संदीप याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण देखील मात्र फलंदाज बाद होतोय. दयानंद 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 8. नेक्स्ट न्यू बॅट्समन सुनील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हिम्मत. या ठिकाणी मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू समोरून येतोय. मिड ऑफला चेंडू जात आउट फिल्ममध्ये आपण राजाला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय श्याम हिम्मत याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. न्यू बॅट्समन सुनील. विजयासाठी एक मोठं लक्ष आहे. या ठिकाणी सुनीलच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट निघतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली. ऑन साईडचा धमाका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. या 6 धावेने आता मात्र थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली संघ. धावसंख्या 6 ने पुढे सकते. 15. षटक क्रमांक दुसरे विजयाचं मोठं लक्ष आहे. निश्चितच संघामध्ये कमबॅक जो असेल तर अशा फटक्यांची आवश्यकता आहे. चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित आपण पाहतो या ठिकाणी. संघाने कालू याच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सुंदर फटका होता. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते. 16. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. चौकार येतो पुन्हा एकदा सुनील याच्या बॅटमधून. आणि या चौकारानं सॉरी मला वाटतं बंडू याच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 20. अतिशय चांगला फटका बंडू याच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. ज्याप्रमाणे सुरुवात सुनील याच्या बॅटमधून आपण पाहिली. आता मात्र बंडूही देखील चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. चौकाराने बंडू पोहोचतोय वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हिम्मत. आता मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका मारण्याचा मानस आपण देखील त्याच्या बॅटमधून पाहिला होता. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकला नाहीये चेंडूची लाईन. एक निर्धाव चेंडू. मला वाटतं चेंडूने बॅटमध्ये हलकासा स्पर्श त्यांनी झालेला आहे. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा ब्रश झालेलं होतं. आणि या अनुषंगाने मात्र महत्त्वाचा फलंदाज बंडू बाद होते. नेक्स्ट न्यू बॅट्समन राहुल मैदानामधून रवाना होतो. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र थोडंसं बॅकफुट आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली संघ. कारण की विजयाचं लक्ष तब्बल 63 धावांचं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. अजूनही उर्वरित 12 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयापासून तब्बल 43 धावा दूर आहे.
आपण जर प्रतिषटकाचा विचार केला तर साधारणतः 21.50 21 ते 22 धावा प्रतिषटकामागे हव्यात. गोलंदाज महेश ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सुनीलच्या बॅटमधून येतो, मिळतो फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या 21. षटक क्रमांक 3. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिले होते. चेंडूची गती कमी केली होती आणि परिपूर्ण बीट होताना आपण पाहिले होतं फलंदाज राहुल याला एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या असलेली षटक क्रमांक 3. धावसंख्येने फक्त आणि फक्त 21. विजयाचं एक मोठं लक्ष्य 63 धावांचं. राहुल याच्या बॅटमधून वारंवार आता मात्र चुका आपण पाहतोय. चेंडूची लाईनअप करू शकत नाहीये. मित्र जर आपणास फटका मारायचा असेल तर त्या फटक्याची निवड फुटबॉल तुमचं या सर्व गोष्टी आवश्यक असतात. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली आहे. बघूया एक्झॅक्ट मैदानामध्ये काय घडतंय. फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद होणार. अति घाई आणि संकटात नाही. बघा स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला जातो. नाहक कुठेतरी फलंदाज महत्वाचा फलंदाज सुनीलला मैदान सोडावं लागतं. पंचांची तीक्ष्ण नजर आपण पाहिली. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचू शकला नव्हता तो फलंदाज आणि धावस्वरूप महत्वाचा फलंदाज आणि सुनील बाद होतोय. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सँडी. संघाचा संघ नाही काय निश्चितच कॅप्टन इनिंग केलावी लागेल. नेक्स्ट न्यू बॅट्समन संदीप जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. अतिशय चांगला चेंडू तिसऱ्या फक्त चेंडू थोडासा फ्लिक होतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट डिपला जातोय. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण हिम्मत याच्या माध्यमातून आपण पाहतो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने संघ धावसंख्या एकीने पुढे सरते. धावसंख्या होते ती 22. अजूनही विजयापासून तब्बल 41 धावा दूर आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतो. अतिशय चांगला फटका गॅपमधून चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार राहुल याच्या बॅटमधून आता मात्र येतोय आणि चौकारानं कुठंतरी जे पराभवाचं अंतर आहे या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण अजूनही विजयापासून तब्बल 37 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम आकर्षक षटक प्रगतीपर 7 चेंडू 37 धावा. चला आमने संघाचा संगणक आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. लगेच विजेत्या संघासमेत तुम्हाला 2-2 हात करावे लागतील. आपण टॉससाठी देखील यायचं आहे. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर हुकचा मनसुबा आपण पाहिला होता. चेंडू 1 बॉस एका टप्प्याने लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. या चौकाने संघाची धावसंख्या 4ने पुढे सरते. आता येणारी चेंडू 5 आणि विजयापासून अजूनही 33 धावा दूर आहे. मला वाटतं तिसऱ्या पंचांची उपलब्धता संदीप
या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन दी कार्पेट जातो शॉर्ट कव्हरला. एक धाव घेण्याची संधी मात्र फलंदाजाला. एका धावाने संघात धावसंख्या एकाने पुढे सरते. धावसंख्या होते ती 31. पिचचं एक मोठं लक्ष, थोडंसं मानसिक प्रेशर, सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर पुन्हा एकदा सुंदर फटका. राहुलीच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण येतो. बघूया शतक्षक कालू रामाला बीट करून चेंडू जातोय सीमार्श बाहेर चौकार. येणारे 3 चेंडू आणि विजयापासून अजूनही 28 धावा दूर आहे. सेव्हनेरी स्पोर्ट्स अंबणे या संघाचा संघाटक आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. राहुल याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र कुठेतरी या फटक्यानं थोडासा उशीर झालेला आहे आता, कारण उर्वरित 2 चेंडू मधून अजूनही विजयापासून तब्बल 22 धावा दूर आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षकाली वेल जज कॅच. फलंदाज फेल होतोय राहुल. एक चेंडू आणि 22 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. संदीप संदीप असं आपण पाहिलं होतं.